सर्वसामान्य ठाणेकरांवर लादलेल्या करवाढीवरून भाजप शिंदेच्या शिवसेनेमध्ये आता आरोप प्रत्यारोप सुरू झालेत। सर्वपक्षीय गटनेत्यांच्या बैठकीमध्ये मालमत्ता करवाढीवर सभागृहात चर्चा करण्याचं निश्चित झालं असताना मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेनं चर्चा करू न देताच करवाढीला मंजुरी दिली असल्याचा आरोप आता भाजपनं केलेला आहे। पहिल्या 2-3 महासभेमध्ये त्यांनी जो चुकीचं वागणूक केलं तर त्याला आम्ही जाब विचारला। त्यानंतर गेल्या 2 महासभा ह्या सुरळीत पार पडल्या। आताही म्हटलं की त्याच धर्तीवरती सगळ्या विषयावरती चर्चा होईल आणि सभाशास्त्रानुसार सभा पार पडेल। परंतु मित्र पक्षाने शेवटच्या वेळेला या करवाढीवरती जो मोठा विषय आहे ठाणेकरांसाठी तर त्याच्यावर चर्चा न करता डायरेक्ट दुखवटा ठराव करून मंजूर केलं, ह्याचा आम्ही निषेध करत आहे आणि हे फार चुकीची वागणूक त्यांनी दिलेली आहे। शिवसेनेने कोणाशीही गद्दारी केलेली नाही। मागच्या वेळेला पण मला वाटतं 2-3 महिन्यापूर्वी असाच प्रसंग आला होता। जे गटनेत्यांच्या बैठकीमध्ये ठरतं ते शिवसेना पक्ष त्याची अंमलबजावणी करतो। आता त्याला जर तुम्ही गद्दारी म्हणत असाल तर नाही त्याबद्दल काय बोलू शकत, परंतु गटनेत्यांच्या बैठकीमध्ये ठरल्याप्रमाणेच त्या ठिकाणी सभागृहामध्ये विषय येतात आणि ते मंजूर केले जातात। सभागृह नेते असतात, उपमहापौर असतात, महापौर असतात, विरोधी पक्ष नेते असतात, सर्व पक्ष गट नेते असतात। यांच्यामध्ये ठरलं जातं का तर ठीक आहे, ह्या विषयावरती आपल्याला चर्चा करायची आहे। आपल्याला हा फक्त विषय पत्रिका आहे, आम्हाला प्रत्येक सभासदांना त्याच्यावरती बोलण्यासाठी संधी मिळावी, कारण बरेच सारे नगरसेवक नवीन आहेत, त्यांना सुद्धा या सभागृहाची महती माहिती आहे। आणि त्याच्यानंतर मग जर आपण जर त्या सर्व सदस्यांना आपण जर म्हणतोय की बाबा चला ठीक आहे, प्रत्येक विषयावरती आपल्याला बोलण्याची संधी प्राप्त होते, कारण महिन्यातून एकदा ती सभा होते आणि त्या सभेमध्ये ज्यावेळेस आपण अशा पद्धतीने ज्यावेळेस आपण विषय पत्रिका घेऊन येतोय त्यावेळेस साहजिकच त्यांच्या प्रभागामधल्या त्या अनुषंगाने या विषयांच्या अनुषंगाने आपल्याला बोलायला संधी भेटते। उद्योग बंद पडणं किंवा उद्योजक निघून जाणं हे काही आपल्या शहराच्या दृष्टीने पण योग्य होत नाही। त्याला जास्तीत जास्त ज्या योजना आहेत केंद्र सरकारच्या, राज्य सरकारच्या, त्या योजनांचा त्यांना तो लाभ करून त्या प्रकारे ते उद्योग जे आहेत ते इथेच राहतील अशा पद्धतीची भूमिका जी आहे ती घेणं आवश्यक आहे।